आमचा 2 वेळा पोपट झाला, तुमचा करून घेऊ नका। समोरची बोट निघाली आहे ती जरा आपण पुढे गेलो तो डायरेक्ट पाण्यात। आता बघा बोटीतनं मागणी येत आहेत अक्षताच्या आवडीची माकलं 5, 5, 10, 5, 15 सुरमई साईज बघितली। ही 6 दिवस ही बोट समुद्रामध्ये होती। म्हणजे आपलं वेसावे गाव आहे ना मुंबईतलं। हाय नमस्कार, मी अशोक तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबर फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आता मी आणि अक्षता आहे आपल्यासोबत, हे बघा। तर आम्ही दोघं आहोत वर्सोवाला, म्हणजे आपलं वेसावे गाव आहे ना मुंबईतलं, त्या अंधेरी इथल्या वर्सोवा फिश मार्केटला। तर आम्ही दोघं आलोत वर्सोवा फिश मार्केटला आणि बघा पाठीमागे मार्केट चालू आहे आणि दुपारचे 4 वाजत आलेत, म्हणजे 3:45 झालेत आणि मार्केट चालू आहे। हे बघा बोटी आणि प्रॉन्स बघा किती आले त्या बोटीत, प्रॉन्सच प्रॉन्स आहेत। एकदम जबरदस्त। हे कधी गेली बोट दादा? 6 दिवस झाले, म्हणजे ही 6 दिवस ही बोट समुद्रामध्ये होती आणि 6 दिवसानंतर आली आणि एवढे प्रॉन्स घेऊन आले। काय काय घेऊन आले अजून? मांदेली, डोमा, मच्छी, बोंबील नव्हते, बोंबील नाही भेटले बघा। प्रॉन्स तर तुम्हाला दिसत आहेत, बाकी डोमा होता, मांदेली होती आणि तिकडे ते बघा ते दादा उभे आहेत ना, त्याच्या खाली सगळे साठवलेले असते ती 5-5 दिवस, त्याच्या खाली बर्फ जमा केलेला असतो बघा। इकडे पण निघते आहे बघा, हे बघा। ही काय डोमा मच्छी आहे ना, हे बघा डोमा मच्छी, हे बघा कशी साठवलेली आहे बोटीत, हे बघा डोमा मच्छी। तो बघा आतून बघतोय हळूच दिसला का? आपल्याला मच्छी खायला एकदम मस्त वाटते आणि आपण म्हणतो महाग झाली आहे, पण किती मेहनत असते बघा। हे 5-5, 6-6 दिवस समुद्रात राहायचं, तिकडेच सगळं करायचं, मच्छी पकडायची आणि बघा मच्छी बाहेर काढतात। आता आपण मार्केटमध्ये जाऊन बघूया काय काय मच्छी आहे ती। इकडे दिसलं आपल्याला कोळंबी आणि काय डोमा, गजानन मोरया, बोटीचं नाव पण भारी आहे। तर चला तुम्ही बघता आता कसे बोटीतून मच्छी काढली जाते फ्रेश आणि हो। आणि हे आहे वर्सोवाचं फिश मार्केट, जे नॉर्मली मंगळवार, गुरुवार आणि शनिवार, म्हणजे आपला तो खायचा वार असतो ना, त्याच्या आदल्या दिवशीच मोठ्या प्रमाणात असतं, बाकीच्या दिवशी नसतं एवढं। असतात पण एक दोघं असतात, पण ह्या 3 दिवशी तुम्ही आला तर तुम्हाला बऱ्याच मच्छी भेटतील इकडे बघा। इकडे कसं सेग्रिगेशन चालू आहे, ते बघा ती सर्व डोमा मच्छी आहे आणि इकडे कोळंबी, मांदेली, कोळंबी आहे। कशी देते मांदेली? 200ला आहे ते बघा। हे एक बॅरेल आहे तर 200 रुपयाला आणि मांदेली बघा मोठी मांदेली आहे। आत्ता जस्ट बोटीतनं बाहेर आलं, तुम्ही बघितलं असेल। आणि इकडे बघा मार्केटमध्ये कोळंबी आहे आणि बघा पापलेट पण आहेत, फ्रेश पापलेट आणि सुरमई पण आलेली आहे। कोळंबी कशी देते? 800 रुपये डबा। कुठला पण? हा बघा कुठला पण डबा घ्या 800 रुपये, हे बघा आणि मोठा डबा आहे। आणि हे बघा हे पापलेट आहेत बघा, केवढी साईज आहे मोठी, हे बघा मोठी साईज आहे, पण 3000ला 5 पापलेट आहेत। आणि सुरमई आहे इकडे बघा, हे बघा सुरमई साईज बघितली, ही सुरमई आहे 2000 रुपयाला। एक सुरमई आहे 2000 रुपयाला, 2 नाही। हा रेट सध्या त्यांनी सांगितलं आहे आणि त्यांनी आता रेट सांगितलं आहे तुम्हाला, पण थोडंफार तुम्हाला बार्गेन करायला स्कोप आहे इकडे। त्यांनी सांगितलं तो फिक्स नाही आहे, बार्गेन करू शकता। आणि मला कोळंबी दिसते पुऱ्या मार्केटमध्ये, बघा इथे पण आहे बघा कोळंबीचेच बॅरेल आहे, कोळंबी। मला असं वाटतं की वर्सोवाला कोळंबी लॉटमध्ये आलेली आहे, जिकडे बघाल तिकडे कोळंबी। हे बांगडे आहेत ना, बांगडे कसे दिले ताई? 200ला एवढे किती आहेत ते? 12-13 नाही ग, 20 एक आहेत ते। 5, 5, 10, 5, 15, 5, 20 200 रुपयाला। हे बांगडे आहेत, हे पण 200 रुपये बांगडे बघा, 200 रुपयाला। छोटे ते 20 आहेत, मोठे ते 15 आहेत।
आणि कोळंबी बघा केवढी आहे, भरपूर कोळंबी आहे. आणि हा बघा शिंगाडा, चिवणी मासा शिंगाडा. आणि हा पूर्ण बॅरेलला तुम्हाला 500 रुपयाचा. एवढं बघा. हा वजन मी तुम्हाला अंदाज नाही सांगू शकतो, पण बॅरेल तुम्ही बघून अंदाज लावा. 500 रुपयाला हा सगळा बॅरेल आहे. आणि हे बघा आता आपल्या समोरच हे 2 बॅरेल गेले बांगड्याचे आणि 300 रुपयाला गेले दोन्ही. आणि हा शिंगाडा 500 रुपयाला एवढा बॅरेल. इकडे सुरमई आहे. सुरमई कशा दिल्या ताई? या सगळ्या 1000ला आहे बघा. 4 सुरमई 1000 रुपयाला बघा. इकडे पण आहे 1000 रुपये बॅरेलमध्ये या 4 सुरमई लावल्या. सुरमई फ्रेश आहे, चांगली आहे. हा बघा हलवा एवढा मोठा आहे, 1500 रुपयाला एक ना. हा 1500 रुपयाला एक हलवा, मोठा हलवा आहे. मला वाटतं 1.5 किलोचा हलवा असेल हा. 1.5 किलोचा असेल ना, जास्तच असेल. 1500 रुपयाला. आणि हे काय आहे? हा रेड स्नॅपर तांबोशी. हे बघा तांबोशी रेड स्नॅपर मोठी आहे. कशी दिली ताई? 1200-1500 बघा. ही छोटीवाली 1200, मोठीवाली 1500 रुपये. आणि खापरी पापलेटची साईज बघा ताईंकडे केवढी मोठी आहे, एकदम जबरदस्त. हे 3 कसे देते पापलेट? 3 ना की 1? ओके, म्हणजे हा वाटा आहे ना 3 पापलेटचा. खापरी पापलेट 1500 रुपयाचा. आणि हे आपले रेग्युलर पापलेट. हे बघा सिल्वर कलर बघा, दिसतो का तुम्हाला? एकदम फ्रेश पापलेट आहे. आणि आपले साधे रेग्युलर वाले कसे आहेत? हे 1200. हे बघा 1200 रुपयाला 3. आणि बघा सुरमई पण मोठे मोठे आहेत ताईंकडे बघा. या ताईंकडे एकदम मोठे मोठे मासे आहेत आणि रेटमध्ये पण चांगले स्वस्त मासे आहेत. मला पापलेट एवढे स्वस्त कुठेच नाही भेटले, एकदम छान आहेत. आणि बघा ही मोठी सुरमई 3000 ना, 2500 रुपयाला ही मोठी सुरमई. आणि छोटी आहे ती 800 रुपयाला सुरमई आहे. रावस कशात आहे? आणि तो बघा एक रावस 2500 रुपयाचा. पण रावस केवढा मोठा आहे बघा. तुम्हाला कॅमेऱ्यात किती दिसतो माहीत नाही, पण खूप मोठा आहे रावस. आणि बघा इकडे मुशी आहेत. मुशा भारी भारी मुशा. कसा वाटा? मुशीचा वाटा कसा? 150 रुपये वाटा. हे बघा ह्या 5 मुशी आहेत, 150 रुपये वाटा आहे. 100ला देणार. 4 वाटे राहिले. आणि हा कुठला मासा आहे? डोमी. मोठी डोमी आहे. हा बघा डोमी मासा आहे. हा काय? एक काटावाला डोमी. रावस सारखा डोमी मासा बघा मोठा. कसा देते वाटा मग तो? 400चा वाटा आहे बघा. 4 मोठ्या डोमी आहेत 400 रुपये. आणि हा वरचा आहे तो 500 रुपयाचा. तिकडे कोळंबीचे वाटे कसे लावले? बघा हा 300 रुपये वाटा आहे आणि हा 400 रुपये वाटा आहे. ही मोठी कोळंबी आहे, मोठी कोळंबी. आणि बघा माकलं, अक्षताच्या आवडीची माकलं. हे बघा ही माकलं बघा केवढी आहेत, हे बघा. आणि साईज मोठी पण आहे ना, हे बघा मोठी साईज पण आहे माकलांची बघा. आणि इथे आला तर तुम्हाला हात असा भरावाच लागेल मच्छीमध्ये चेक करायला. आता ही पाटी तुम्हाला दिसते ना, ही एक पाटी 2500 रुपयाची आहे आणि दोन्ही मला 5000चे आहेत. बाकी तुम्ही थोडंफार बार्गेन करून घेऊ शकता इथे. ताई गेल्यात आता मी तुम्हाला सांगतो 4000 रुपयाला दोन्ही पाट्या गेल्यात. त्या ऑलरेडी विकल्या गेल्यात आपण याच्या आधीच. ते 4000 रुपयाला दिलेत माकलांच्या. म्हणजे तुम्ही इथे भाव करू शकता. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही त्यांनी सांगितलं बार्गेनला स्कोप आहे, तुमच्या हिशोबाने बार्गेन करा. इकडे हलवे आहेत, पापलेट कशी कशी ताई? 1200च्या 1000ला येणार. किती आहेत ते? हे बघा हे पापलेट आहेत 12 पीस. 1200 रुपये ताई बोलली, पण आपल्याला 1000 रुपये द्यायला तयार झाले ताई. आणि हे सेम आहेत का? ओके बघा हे सेमच आहेत ती. ही पण 12 पापलेट मिळणार तुम्हाला 1000 रुपये. आणि हलवे कसे ताई? 1200. हे बघा हे 6 हलवे आहेत 1200 रुपये त्यांनी सांगितलं, 1000ला येणार सांगितलं. आणि बघा इकडे कोळंबी सोलली जाते. कोळंबी सोलते ताई? कशी घेते कोळंबी सोलायचे? किती रुपये घेते? ओके बघा हा जो तो आपला तो डब्बा आहे ना, त्या हिशोबाने 20, 30, 40. छोटा डब्बा असेल ते 20 आणि मग मोठा असेल तर 40 रुपये सोलायचे घेतात ते. बघा कोळंबी आहे, छोटीवाली आहे, लाल लाल भडक आहे. आणि ही लालवाली
1000 रुपयाला ही पूर्ण पाटी, काय बकेट म्हणतात ते, पूर्ण 1000 रुपयाला. हे बघा सौंदाळ्याची पाटी आहे ही. हे बघा हे सौंदाळे खराब नाही नाही चांगलेच आहेत ना. पण हे बघ पोते मच्छीचे टाकतात ना म्हणून ते नरम पोट फाटते. हे बघा हे सौंदाळे आहेत, बारके साईज आहे थोडी पण चांगले आहेत, फ्रेश. आताच बोटीतनं आले. हे बघा बाहेर येत आहेत. हे बघा बोटीतनं सौंदाळे येत आहेत, बांगडे येत आहेत, ढोमा येत आहे आणि लेपा पण येतात मिक्समध्ये. आणि अक्षदा तुझ्या आवडते सौंदाळे. हे बघा हे 700 रुपयाला पूर्ण सगळं. हे बघा हे दिसतं तुम्हाला पाटी, 700 रुपये पूर्ण पाटी आहे, 700 रुपयाची. आणि राणी मासा पण आहे बघा. आणि बघा करली कशी म्हणाले 300 तिने केले देत ना 500 रुपयाचं. बघा हे 500 रुपये सांगितले करलीचे. आणि किती करले आहेत त्या, 10 एक आहेत का, जास्त आहे, 10 पैकी जास्त करले आहेत बघा 500 रुपयाला. हे बघा इकडे चांद मासा पण मिळेल तुम्हाला. हे बघा डोमी आहे, चांद मासा आहे. आणि हा बघा सकला मासा पण आहे. असं तुम्हाला पूर्ण पाटीवरती आहे बघा. राणी मासा आहे. आणि बघा तुम्ही तर सकल्याची पाटी दाखवली नाही, त्यात 40 सकले मासे आहेत फक्त 600 रुपयाला. आणि बघा या घेतात आणि हे विकतायत. आणि यांनी आता विकलाय 600 रुपयाला सकला मासा. बघा बोटीतनं मागणी येत आहेत, एकदम फ्रेश मासे मिळत आहेत. हा आणि बघा करली गेली विकायला बाजारात. 300 रुपयालाच गेली शेवटी. 15-20 करले होते. किती 15-20 करले अधिकच असतील. 15-20 करल्या 300 रुपयाला. बॅड लक आहे की आता आम्हाला कुठेतरी बाहेर जायचं, त्यामुळे मासे नाही घेऊ शकत आहे. म्हणजे आपलं हे मार्केट एक्सप्लोर करतोय. पण आम्हाला हो आमचं 2 वेळा पोपट झालं इथे आल्यानंतर. कारण एकदा मार्केट चालू झालं पण बोटी आल्या नव्हत्या आणि एकदा वार नव्हता, म्हणजे आम्ही बुधवारी आलो. तर आता सांगितले 1200 1000 3 पापलेट 3 पापलेट आहेत. सांगितले 1200 रुपये खापरी पापलेट. आणि ते होते ते 1000 रुपयापर्यंत आलेली ना ती, पण अजून स्वस्तात भेटली असते आम्हाला. पण मी तुम्हाला सांगतो की बाकी मार्केटपेक्षा ना मला हे स्वस्त वाटलेलं आहे आजपर्यंत. म्हणजे काय पापलेट वगैरे करली तर एवढी स्वस्त आहे. आज नाही घेता आली तर काय झाली, मी आता मंगळवारी घेऊन जाईल, तेव्हा नाही एक्सप्लोर करणार. पण आता एक्सप्लोर करतोय, तुम्ही बघून घ्या मार्केट. त्या दिवशी आम्ही फिश मार्केट केलं, ते भरपूर मच्छी फ्रीजमध्ये ऑलरेडी आहे. हे पण कारण आहे की आज मच्छी न घेण्याचं, कारण अजून पुढच्या 2 वारांची मच्छी आमच्याकडे आहे. पण ठीक आहे, जे आहे ते आहे. आम्ही एक्सप्लोर तर करतोय, तुम्हाला दाखवतो. आम्ही नाही घेत असलो तरी. आणि अक्षताचा जीव वरखाली होतोय, ही घेऊ की ती घेऊ, ती घेऊ की ही घेऊ. ठीक आहे. हे बघा केवढे मोठे प्रॉन्स येतात बोटीतून. हे बघा मोठे प्रॉन्स आहेत एकदम. हे बघा एकदम मोठे प्रॉन्स. आणि जरा आपण पुढे गेलो तर डायरेक्ट पाण्यात, नदीच नको घेऊया. हे बघा ती पाटी दिसते तुम्हाला, दाखवतो. हे बघा केवढे मोठे प्रॉन्स आहेत. इथून किती लांबूनच केवढे मोठे दिसत आहेत. हे बघा प्रॉन्स येतात बाहेर. एकदम फ्रेश मच्छी बोटीतून बाहेर येते. या मार्केटमधून आपल्या पिशवीत टाकायची आणि घरी येऊन बनवायची. आता अक्षता बघतेच आहे फक्त. हे बघा कशा मांदेलीचे टब भरले आहेत, कोळंबीचे टब भरले आहेत. हे आता मार्केटमध्ये जातील विकायला. म्हणजे कुठल्या आपल्या प्रॉपर मार्केट किंवा आपलं नायगाव मार्केट इकडे जातील ते आता टबच्या टब भरून. ते बघा कोळंबी. आणि एवढी सगळी तर काही ते विकली जाणार नाही. बाकी विकणारी लोक पण नेत आहेत, बरेच नेतात. ते बघा त्या पिशव्याच्या भरल्या ते विकणाऱ्यांच्या आहेत. ते आपापल्या एरियात जाऊन विकतील आता हे. ते बघा छोटे बांगडे पण आहेत. आणि समोरची बोट निघाली आहे ती मडालँडला. इथे आहे वर्सोवाचा फिश मार्केट, जिथेच वर्सोवा जेट्टी आहे. आणि तिथून पलीकडे जायचं ते आहे मडालँड. आणि इकडे बोटी लागलेल्या असतात, त्यातून तुम्ही बाईक वगैरे पण घेऊन जाऊ शकता. दिसायला तर एकदम म्हणजे चालत गेलं तर 2 मिनटात, पण पोहोच जायला लागेल, चालत नाही जाऊ शकत. त्यामुळे तुम्हाला बोटीशिवाय पर्याय नाही. पण बोट किती खचाखच भरली आहे. ही बघा अशी खचाखच बोट भरली आहे पलीकडे जायला. आणि तिकडे बघा किती बोटी लागल्या आहेत. तिकडे येणे जाणे बोटीशिवाय पर्याय नाही. तर तिकीट म्हणाल तर सिंगल पर्सनचं पलीकडे जायचं 5 रुपये आणि याचे 5 रुपये. आणि तुमची बाईक असेल तर 15 रुपये. तर असं तुम्ही मडालँडला ये जा करू शकता.
तर ठीक आहे मित्रांनो, वर्सोवाचं मार्केट आपलं एक्सप्लोर करून झालं आहे. खूप मोठं मार्केट नाही आहे जसं आपण ससून डॉकचं वगैरे बघितलेलं, पण जेवढं पण आहे ना ते खूप छान आहे. आणि मला तरी हे कम्पॅरेटिव्हली जरा चांगलं वाटलं, स्वस्त वाटलं. आणि फ्रेश मासे पण दिसले बाहेर. तिथे ससून डॉकला पण मासे फ्रेशच होते आणि तिथे पण रेट चांगलेच होते. म्हणजे आपल्या ज्या लोकल मार्केटला असतात ना त्यापेक्षा बऱ्यापैकी चांगले होते. आणि बार्गेन करा, बार्गेन केलं त्यांना परवडलं तर देणार, ते नाही तर मग काय नाही देणार. पण बार्गेन तर करायलाच पाहिजे. बार्गेन करा, म्हणजे इथे बार्गेनिंगला स्कोप आहे म्हणून बार्गेन करा. बाकी काय काय ठिकाणी किलोवर असतात डायरेक्ट, तुम्हाला बार्गेन नाही करता येत. ससून डॉकला पण बार्गेन करा. हां, ससून डॉकला पण आम्ही सांगितलेलं बार्गेन करा. म्हणजे किलोवर विकतात ना, जसं क्रॉफर्ड मार्केटला वगैरे गेलं तर तिकडे तुम्हाला ऑप्शन नसतो, ते फिक्स असतं. तर ठीक आहे मित्रांनो, आता मी तसं तुम्हाला सांगितलं की ह्या मार्केटला यायचं तर तुम्ही वाराच्या दिवशी येऊ नका, म्हणजे खायच्या वाराच्या दिवशी, त्याच्या आदल्या दिवशी या. जसं मंगळवार, गुरुवार आणि शनिवार. आज शनिवार आहे, आम्ही शनिवारी आलो आणि आपल्या पुढच्या वारासाठीची मच्छी भरशी घेऊन जा आणि त्या दिवशी तुम्हाला हे मार्केट दिसेल. बाकीच्या दिवशी तुम्हाला हे मार्केट असं दिसणार नाही. आमचा 2 वेळा पोपट झालं, तुमचं करून घेऊ नका. तर ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला वर्सोवा मार्केटचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. त्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटू आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तुमचं टेक केअर, बाय बाय.